पनवेल तालुक्यात सध्या प्रभुदास अण्णा भोईर हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि त्यामागचे कारण त्यांच्या कार्याची ठळक छाप आहे। नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महानगरपालिका निवडणुकांदरम्यान खिडूकपाडा गावासोबतच प्रभाग 9 मधून नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी प्रभुदास अण्णा भोईर यांच्यावर सोपवण्यात आली होती। ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडत आपल्या नेतृत्वाची आणि संघटन शक्तीची झलक दाखवून दिली। प्रभाग क्रमांक 9 मधील खिडूकपाडा, टेंभुर्डे, वडवली आणि नवीन पनवेल या चारही भागांमधून उमेदवारांना विजयी करून आणत प्रभुदास अण्णा भोईर यांनी आपल्या कार्याची ठळक छाप उमटवली आहे। या यशानंतर लगेचच लागलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पुन्हा एकदा प्रभुदास अण्णा भोईर यांच्यावर विश्वास दाखवत महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे। या निवडणुकांसाठी प्रभू अण्णा भोईर, त्यांचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीची संपूर्ण यंत्रणा यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आहे। या अथक प्रयत्नांचा परिणाम असा झालाय की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जवळपास सर्वच उमेदवार मोठ्या मतधिक्याने विजयी झालेत। हा विजय केवळ एकट्या प्रभुदास अण्णा भोईर यांचा नसून तर भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासाचा तो कौल असल्याचे प्रभू अण्णांनी सांगितले। दरम्यान एकेपी मराठी अर्थात अमोल कोळेकर पाटील चॅनलला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रभुदास अण्णा भोईर यांनी माननीय रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे विशेष आभार मानले। माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली होती ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला असं देखील त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना प्रभू अण्णा भोईर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्व शैलीवर विशेष प्रकाश टाकला। ते म्हणाले की प्रशांत दादा ठाकूर हे केवळ आदेश देऊन थांबत नाहीत, तर ते स्वतः जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये जातात। कार्यकर्त्यांना किंवा जनतेला नेमकी कोणती अडचण आहे हे जाणून घेण्यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी पोहोचतात। कोणत्याही कामाचे नियोजन असो, त्यांची कार्यपद्धती अत्यंत नियोजित आणि प्रभावी असते। प्रशांतदादा ठाकूर हे स्वतः कार्यकर्त्यांसोबत मैदानात उतरून सर्व सूत्रे आपल्या हातात घेतात। जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाही आणि याच कारणामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा आणि नवचैतन्य मिळत असल्याचंही प्रभुदास अण्णा भोईर यांनी स्पष्ट केलंय। यावेळी पुढे बोलताना त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। आजपर्यंत पनवेल ग्रामीण भाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र आजच्या निकालाने हे चित्र बदललं आहे। शहरीकरण असो किंवा ग्रामीण भाग, दोन्ही ठिकाणी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचाच बोलाबाला आहे। कोणावरही टीकाटिप्पणी करून कोणी मोठं होत नाही। विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलंय। निलेश जी, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले, काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे आणि कशा प्रकारे आपल्यावरती जबाबदारी दिलेली ती जबाबदारी आपण पार पाडली? सर्वप्रथम आमची 16 तारखेला महापालिकेची निवडणूक संपली, त्यावेळी आमचे जवळजवळ 59 उमेदवार निवडून आले। त्याच्यानंतर आम्हाला लगेच आमदार साहेबांनी जबाबदारी दिली की जिल्हा परिषदेची निवडणूक आपली लागलेली आहे। तर त्याच्यानंतर आमदार साहेबांनी आम्हाला चिंद्रन पंचायत समितीची जिम्मेदारी दिली आणि प्रभुदास भोईर आमचे अण्णा यांना पूर्ण आमदार जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली। तिथून आम्ही जे कामाला लागलोय, जवळजवळ मला वाटतं आमच्या गावातली जवळजवळ 15-20 मंडळी, उदाहरणार्थ आमचे ज्येष्ठ नेते सुरेश भोईर म्हणा, देविदास भोईर म्हणा, कल्पेश भोईर म्हणा, सूरज गोंधली म्हणा, शंकुनाथ म्हणा, अशी जवळजवळ 15 लोकांची अण्णाच्या अध्यक्षतेखाली सर्वांची फौज आम्ही जवळजवळ प्रत्येक गावात आमदार जिल्हा परिषदेच्या आणि चिंद्रन पंचायत समितीच्या प्रत्येक गावात आमची मंडळी कार्यरत काम करत होती। अशा प्रकारचा आजचा आपला आनंद आहे, कारण आमदार साहेबांनी आपण नगरसेवक झाल्यानंतरची जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी आपण चोख पार पाडली। आनंद कसा आहे? आनंद खरंच आम्हाला जवळजवळ मला वाटतं आमचं निवडणूक लागल्यापासून आमच्या डोळ्याला झोपत नाही, पण ते आम्हाला झोपेचं जाऊ दे, आमचा आनंद एवढा द्विगुणित झाला ना, कारण आम्ही हल्ली खिडूकपाडा गाव म्हणजे असं झालं की जातो तिथे गुलाल घेऊन येतोय। अण्णा, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। आज भारतीय जनता पार्टीचं जवळपास सर्वच उमेदवार हे विजय झालेले आहेत आपल्या पनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये। तर बघायला गेलं तर हा एकंदरीत विजय, याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात पहिल्याचा झाले मतदारांचा आभार मानतो मी आणि सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे आणि प्रशांत दादा व आमचे जिल्हाध्यक्ष व आमचे सगळे नितीन दादा म्हणजे जे कार्यकर्ते आमचे जे मेन नेता मंडळी त्यांचे का त्याही जे ठरवतात ते जिम्मेदारी
टाकतात तेव्हा सर्व कार्यकर्ते काम करतात. पण सर्वात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, कारण की नेता पण प्रशांतदादासारखा असावा. कारण का प्रशांतदादा ज्या पद्धतीने नियोजन बनवतात आणि कार्यकर्त्याला सांगून शांत बसत नाही, तेही तिथे ग्राउंडला जाऊन काम करतात. अण्णा, एकंदरीत आपण बघत असाल की ग्रामीण भाग हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असं मानलं जायचं. या वेळेला भारतीय जनता पार्टीचे हे जे काही उमेदवारांचे विजय झाले यांनी ग्रामीण भागाचा हा बालेकिल्ला फोडलाय, जवळपास हे निश्चित झालंय. आणि सर्व जबाबदारी आमदार साहेबांनी तुमच्यावरती दिली होती. तुम्ही कशा प्रकारचं काम केलं होतं? नाही, तसं म्हणजे सर्व जबाबदारी माझ्यावर नव्हती, सर्व कार्यकर्त्यांना जबाबदारी होती. आणि सर्व कार्यकर्ते एकदम ज्या पद्धतीने काम करत होते ते म्हणजे सगळ्यात पहिलं तर मी प्रशांतदादाचे आभार मानेन याच्यामध्ये. कारण का ज्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांना काम सांगून सोडू शकतात आणि कार्यकर्ते त्यावर त्यांचे भक्कम आहेत की ते काम करू शकतात. पण तरी सुद्धा प्रशांतदादा ग्राउंड लेवलला होता, प्रत्येक जागेवर काम करतात. त्या पायी कार्यकर्त्याला उत्साह येतो आणि मग कार्यकर्ते त्याच जोमाने काम करतात. साहेब आमच्या बाजूने बसून काम करतात, तर मग आम्ही काय करायला पाहिजे. त्या पद्धतीने प्रत्येक जागेवर साहेब येऊन काम केले, कार्यकर्त्यांना संबोधले. बघून आज एवढ्या मताने एवढ्या शिटा त्यांच्याच पायी लागलेल्या. कारण त्यांच्या याच्यामध्ये बोलतात ना, कार्यकर्ता तो काम करतो, पण नेत्यांनी पण असं काम केलंय का त्याच्यामध्ये म्हणजे तसा कार्यकर्त्यासारखा नेता काम करतो. म्हणजे खरंच सांगतो, जेवढं बोलू तेवढं म्हणजे कमी आहे त्यांच्याबद्दल. कारण की मी एक आमच्या आमदार जे बोलतो तसं नाही का, आम्ही काम बघतो त्यांचं कामाची जी पद्धत आणि काम जे सांगायची जी त्यांचं जे नियोजन आहे, त्या नियोजनाला खरंच आम्ही सल्यूट करतो साहेबांच्या. कारण की कार्यकर्त्यांना सांगायची एक वेगळं हे असतो, विचार असतो आणि करायचे एक वेगळं. पण साहेब कार्यकर्ते सांगतात पण आणि स्वतः पण तिथे उतरतात. मग काहीच मला आम्हाला दिसून आला होता. कारण की मी तुम्हाला पहिलाही बोललो होतो, माझी पहिला एक मुलाखत घेतलेली तेव्हा प्रचार करत होतो, तेव्हा बोललो होतो की महानगरपालिकाचा एक ट्रेलर आहे, झेडपी पंचायत समिती पिक्चर आहे, दाखवून देणार, घेऊन दाखवली. आम्ही जे बोलतोय ते शब्द आम्ही करून दाखवतो की याला कारण काय, ती वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या. कारण हे आहे त्याच्यामध्ये, कारण की आता भरपूर लोक भाजपामध्ये आलेली, सगळ्यांना भाजपाचा प्रशांतदादावर सन्मान्य लोक रामशेठ साहेबांचा नेतृत्व त्यांचं काम आवडतं, सगळे त्यांच्याकडेच आकर्षक झालेत लोक. तर मला तुम्ही सांगा कुठला बालकिल्ला असणार, कुठला हे असणार. आता नाही राहिला हो बालकिल्ला. हा माझा वाक्य हा पहिला होता, म्हणजे कधी होता या महानगरपालिकेला होता, पंचायत समितीला माझी मुलाखत तेव्हा माझा असा होता का. आता नाही राहिला. कारण की आता म्हणजे त्याही त्यांच्या कार्यकर्त्यांचा विचार केला पाहिजे आता, की कार्यकर्त्याला आपलं कुठे कसं पुढे घेऊन जाणार. कारण की आम्ही तर आमचा एकदम परफेक्ट झाला आहे आता. आम्ही आमचं काम करतोय, कोणाला विरोधात बोलून टीका टिप्पणी करून माणूस पुढे जात नाही. पण खरंच जर प्रत्येक कार्यकर्त्याला अशी संधी दिली तर त्या कार्यकर्त्याने असं काम केलं तर कुठेही कोणाला मार भेटत नाही. हे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांवर डिपेंड असतं. आमच्या नेत्याने आम्हाला जे सांगतो आम्ही ते काम केलं आणि त्या पायी सगळं केलं. कारण ज्या लोकांनी जेवढा म्हणजे बोलतात ना म्हणजे झाडून परवेश झाले नाही सर्वांना, तर मग कशा त्यांची शेता लागतील. मग काय तरी म्हणजे बोलून लोकांना टीका टिप्पणी करून काही फायदा नाही आहे. आमचा विजय आम्हाला तेव्हा दिसून आला होता की आमच्या सर्व शेता लागतात. आणि हे जो वाक्य आम्ही पहिला बोललो होतो, आताही तुमच्यासमोर बोलतोय. महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान ज्यावेळेला आपला विजय झालेला, आपल्या खिडूपाडा गावाला एक उमेदवार त्यांनी दिला आणि तो उमेदवार तुम्ही निवडून आणायचं काम केलं होतं. याही वेळेला आपण आमदार साहेबांचे असेल, बाकीचे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे कशा प्रकारे आभार व्यक्त कराल की तुम्हाला एक संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करता आलं? बघा आता साहेबाई, मी पहिलं त्यांचे आभार मानले साहेबांचे. साहेबांची जी संधी आहे ना द्यायची आणि ती काम करायची, ती मत बोलतात ना म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन चालले. आणि याच्यामध्ये एक प्रभुदास बहिर्मुख माझ्यासारखे सर्वच कार्यकर्ते, आम्ही सर्व एकच. फक्त आमचा नेता प्रशांतदादा आणि त्यांचा जो मार्गदर्शन आहे तो जबरदस्त आहे. बघून आज आम्ही एवढं पद्धतीने आमच्या अंगावर गुलाल आहे, तोच आम्हाला आनंद आहे. बघा माझ्या आज पण अंगावर गुलाल, प्रत्येक इलेक्शनला मी बोलतोय का आपल्या अंगावर गुलाल पडणार. माझा शब्द अजूनपर्यंत कुठेच बोललेला, कुठे म्हणजे फेल झाला नाही, एकदम खरा शब्द आहे. आणि मी सर्व मतदारांचे, साहेबांचे आणि सगळे कार्यकर्त्यांचे आपण जे मिळून एक काम केलं बघून आपला विजय झाला. सर्वांचे आभार. आणि तुमच्या बिन पत्रकार मंडळींचे तुम्ही आज वेळ देऊन आमच्याकडे आले, तुमचेही आभार. असं पाहिलं जाते की ग्रामीण भागात शेतकरी कामगार पक्षांचा बालेकिल्ला आहे, परंतु आज जो भारतीय जनता पार्टीचा झालेला विजय बघता असं तुम्हाला वाटतं का की ग्रामीण भाग आजही शेतकरी कामगार पक्षांकडे राहिलाय? नाही हो, बालकिल्ला काय, आता बालकिल्ला राहिला तर महानगरपालिकेला बालकिल्ला ढासळलेला आहे. आणि आता बालकिल्ला किंवा ग्रामीण बाजू तुम्ही धरूच नका. आता शहरीकरण असो किंवा ग्रामीण असो, तर फक्त एकच प्रशांतदादाचाच ग्रामीण आहे आणि प्रशांतदादाचाच
शहरीकरण पण आहे. हे सर्व बोलतात ना, ते दखल घ्या.